हे व्हॉट्सअप गाईज, मी अनिकेत आउटडोर राहण्याच्या हम्पी पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर हम्पीच्या पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलात मेगा ब्लॉकमुळे आमची ट्रेन बंद झाली, आमची ओळख झालेल्या महाराष्ट्राच्या 3 मुलीसोबतचा प्रवास, डे 1 चा सनसेट आणि डे 2 चा मिस झालेला सनराईज. पुढे कंटिन्यू करण्याआधी तुम्ही जर पार्ट 1 पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता. तर चला मग तपत्या उन्हात हम्पीमधील उरलेले स्पॉट्स एक्सप्लोर करू. पण त्याआधी स्वतःला हायड्रेट करून घेणं गरजेचं होतं. तर मातंगा हिलवरून मिस झालेला सनराईज बघून आम्ही पुढचे स्पॉट ऑटोने करायचे ठरवलं. त्यासाठी पूर्ण हम्पी फिरता येईल असं ऑटोचं एक पॅकेज घेतलं. हा रमा अण्णा, जिथे सगळ्या ऑटोवाल्यांनी 2000 प्लसची मागणी करत होते, तिथे या अण्णाने आम्हाला फक्त 1600 रुपयामध्ये पूर्ण पॅकेज दिलं, तेही आम्हा 6 जणांना, म्हणजेच 200 पर पर्सन. अण्णाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इन केस तुम्हाला लागल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर प्रवास सुरू होतो ते म्हणजे बालकृष्ण टेम्पलपासून. कृष्णदेव राजांनी ओडिसा राज्यावर मात मिळवून तिथल्या राजाचा पराभव केला आणि तेथून त्यांनी श्रीकृष्णांची बालस्वरूपातील मूर्ती आणली व या मंदिराची निर्मिती करून त्या मूर्तीची या मंदिरात स्थापना केली. मंदिरातील प्रत्येक स्तंभामध्ये सुंदर अशा शिलालेख कोरलेले आहेत. त्यातील हा एक, जिथे स्वतः कृष्णदेवराय श्री बालकृष्णांची पूजा करत असल्याचे दिसते. आदिलशाही सोबत झालेल्या तालिकोटा युद्धामध्ये या मंदिराला यवनांकडून तोडण्यात आले. तेव्हापासून या मंदिरात बालकृष्णांची मूर्ती नाहीये. पुढचा स्पॉट होता उग्र नरसिंहाची एका पाषाणापासून बनलेली 22 फुटाची मूर्ती. याला लक्ष्मीनारायण ही म्हणले जाते. तालिकोटा युद्धामध्ये या मूर्तीची हानी केली गेली आणि लक्ष्मी देवीच्या मूर्तीला इजा पोहोचवली. बाजूलाच बडविलिंग शिव मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात 12 महिने पाणी असतो. 13 फुटाचा हा शिवलिंग ही एकाच पाषाणापासून बनलेली आहे. सन 1918 मध्ये जमिनीच्या उत्खननात सापडलेला हा भव्य शिवमंदिर आपल्याला तिथे बघायला भेटतो. सतराव्या शतकात झालेल्या बॅटल ऑफ तालिकोटा म्हणजेच तालिकोटा युद्धामध्ये विजयनगर साम्राज्याचा आदिलशाही व उत्तरेकडून आलेल्या यवनांकडून पराभव झाला. जवळपास 6 महिने विजयनगर साम्राज्य लुटण्यात आले इतकी संपत्ती असलेला हा साम्राज्य होता. त्या 6 महिन्यात सगळ्या हिंदू मंदिरांची, राजवाड्यांची हानी करण्यात आली. पण अजूनही आपल्याला हम्पीमध्ये विजयनगर साम्राज्याचे अवशेष पुनर्निर्माण झालेल्या रूपात दिसते. नेक्स्ट स्पॉट होता ते म्हणजे रॉयल एन्क्लोजर. इथेच राजा कृष्णदेवराय व तेनालीरामन यांचा दरबार भरायचा. तिथेच पुढे क्वीन्स बाग, लोटस महल आहे. लोटस महालाचा स्ट्रक्चर असा आहे की बाहेर कितीही गरम वातावरण असले
तरी आतमध्ये तापमान थंड राहतो. हे या महालाचे वैशिष्ट्य आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर दिसते ते आहे एलिफंटा स्टेबल, म्हणजेच हत्तीशाला. हत्तींना ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा वाडा अजूनही तसाच शाबूत आहे. रेगिस्तान ही रेगिस्तान. पुढे निघालो ते म्हणजे हजारा रामा मंदिर बघायला. या मंदिराच्या चारी बाजूने रामायणाची कथा इथल्या भिंतीवर कोरली गेली आहे, म्हणून या मंदिराला हजार रामा मंदिर म्हणले जाते. एक ब्रेक घेऊन साऊथ इंडियन थाळीचा आस्वाद घेतला व शेवटच्या स्पॉटला भेट द्यायला निघालो. तर आपण आता आलो आहोत हम्पीच्या मोस्ट फेमस विठ्ठल मंदिर व दगडी रथ, म्हणजेच आपल्या 50 रुपयाच्या नोटावरती असलेली द स्टोन चॅरियट इथे आहे. हम्पीमधील असलेल्या या विठ्ठल मंदिरात विठुरायांची मूर्ती नाहीये. तालिकोटा युद्धामध्ये या मंदिराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस इथून विठ्ठलांची मूर्ती महाराष्ट्राच्या पंढरपूरला हलवण्यात आली असे इथे सांगितले जाते. या मंदिराच्या सभागृहात 50 असे स्तंभ आहेत, ज्यामधून वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज येतो. या मंदिराच्या समोरच पूर्णतः एका दगडापासून बनलेला मोठा रथ दिसतो. इथे यायला आपण फक्त गव्हर्नमेंट कडून उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांचाच वापर करू शकतो. या 2 किलोमीटर राईडसाठी 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे.
ऑटोवाल्या अण्णाने आम्हाला आमच्या स्टे लोकेशनवर आणून सोडलं. संध्याकाळची वेळ होती. लवकर फ्रेश होऊन विरूपाक्ष मंदिराकडे सनसेट बघायला निघालो. सर काय केलं, काय ठरवलं होतं? आम्ही जे सकाळी ठरवलं होतं ते आम्ही आता ठरवलं. उशीर करायचं का? सकाळचा सनराईज आमच्याकडून मिस झाला आणि संध्याकाळचा सनसेट यांच्याकडून मिस झाला. सनसेट पाहून तुंगभद्रा नदीकाठी आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या. नंतर रात्री जेवण करून हम्पी मार्केट फिरून दिवसाचा शेवट केला. Cheers, guys. तिसऱ्या दिवशी लवकर उठून ऑटोवाल्या अण्णांना कॉल केला, कारण आज आम्हाला जायचं होतं तुंगभद्रा नदीच्या दुसऱ्या बाजूला. नाश्ता करून पहिला स्पॉट केला तो होता पंपा सरोवर. त्यानंतर दुर्गा टेम्पल. दुर्गा टेम्पलच्या मागच्या बाजूला आहे सुग्रीव गुफा, जिथे सुग्रीवचा भाऊ बालीची एका असुरासोबत युद्ध झाली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही रामायण पाहिले असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की हा गुफा का फेमस आहे इतिहासात. आता आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे अंजनाद्री पर्वत, जिथे हनुमानांचा जन्म झाला. याचा डिटेल्ड व्हिडिओ सेपरेट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. शेवटी कोरॅकल राईड घेऊन हम्पीच्या या प्रवासाची शेवट केली. तर अनप्लॅन्ड अशा हम्पी ट्रिपचा इथे शेवट होतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.